मिरजेत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या ऑफिसच्या बांधकामावरून सकाळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला। शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी झाली। त्यानंतर 3 तास महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित होते। सायंकाळी 5:15च्या सुमारास पोलीस बंदोबस्तात महापालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली। यावेळी ऑफिसमध्ये शिवसैनिक घुसले। त्यांनी पोलिसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांच्या जोरदार धक्काबुक्की झाली। जमिनीवर झोपलेल्या चंद्रकांत मैगुरे यांना फरफटत पोलिसांनी पोलीस गाडीत ठेवलं। मैगुरे यांच्यासहित महिला शिवसैनिकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने शिवसेनेचे अतिक्रमण असलेले पत्र्याचे ऑफिस जमीनदोस्त करण्यात आलं। मिरजेत ऑफिसच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या मध्ये राडा झाला। शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखामध्ये हाणामारी झाली। एकमेकास अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली। शिंदे गटाने ठाकरे गटाच्या ऑफिसचे बांधकाम बंद पाडलं आहे। मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालयाजवळ आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑफिससाठी बांधकाम सुरू केलं होतं। मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आयुक्तांकडे केली। अतिक्रमण काढण्यास आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यात वादावादी झाली। मैगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतार्यावर शिवसेनेचे नाव आहे, त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली। दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत या ठिकाणी आले। आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावी अशी आक्रमक भूमिका राजपूत यांनी घेतली। यावेळी मैगुरे आणि राजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली। दोघांनीही अश्लील भाषेत एकमेकांना शिवीगाळ करत इशारे प्रतिसाद दिले। अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राजपूत गट आणखीन आक्रमक झाला। मैगुरे आणि राजपूत यांच्यात हाणामारी झाली। उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 3 तास महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळी उपस्थित होते। सायंकाळी 5:15च्या सुमारास पोलीस बंदोबस्तात महापालिकेने अतिक्रमण काढले। दरम्यान शिवसैनिकांनी ऑफिस पाडण्याचा विरोध केला। यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांच्या जोरदार धक्काबुक्की झाली। जमिनीवर झोपलेल्या चंद्रकांत मैगुरे यांना फरफटत पोलिसांनी पोलीस गाडीत ठेवलं। मैगुरे यांच्यासहित महिला शिवसैनिकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने शिवसेनेचे अतिक्रमण असलेले पत्र्याचे ऑफिस जमिनीदोस्त करण्यात आलं। ये मागे कोशा मागे मागे कोशा मागे की
चला बसा सगळ्या लेडीज घ्या सगळ्या घ्या चला हो थांबू नका आपण चालत खरं म्हणजे किल्ला रोडला सकाळपासून चंद्रकांत मैगुरे यांनी एक कचऱ्याचं शेड उभं केलं आणि सकाळपासून त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही ते काढून घ्यावं, पण ते काय काढून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी जो गट दाखवत होतो तो दुसरीकडे आहे, त्यामुळे आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की काढून घ्या. आम्ही नगररचना विभागामार्फत त्यांना समजूनही सांगितलं, पण तेही ते आज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्याबद्दल तक्रारी होत्या. कदाचित आम्ही काढलं नसतं तर दुसरं काहीतरी विपरीत प्रसंग होऊ शकला असता किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. त्यामुळं आज आम्ही ते काढून घेतलेलं आहे, एवढंच आहे. तिने जी जागा हेच करतात की उतरावर नाव आहे वगैरे, नेमकं काय परिस्थिती आहे? असू शकते, पण पडताळणी करायला वेळच नाही आहे ना. ज्या जागेत ते आज पत्रे मारलेले आहेत ती जागा त्यांची नाही, ही वस्तू. आज अधिकृतरित्या शिवसेना मिरज शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन होतं. कार्यालयाचं ऑफिस तिथं आम्ही आमच्या अधिकृत जागेवर ठेवलं होतं. कोणाच्या तर सांगण्यावरून महानगरपालिकेकडे कुठलीही तक्रार आलेली नसताना, कुठलंही काही नसताना आम्ही आमच्या जागेवर आमचं शिवसेनेचं कार्यालय म्हणजे ऑफिस उभा केलं आणि अतिक्रमण आहे म्हणून त्यांनी तिथले जेवढे पण महानगरपालिकेचे कर्मचारी असू दे, पोलीस स्टेशन असू दे, सगळा स्वतःचा बळाचा वापर त्यांनी केला आणि आमचं अतिक्रमण म्हणून शिवसेनेचं कार्यालय त्यांनी पाडलं. आणि आमची पण त्या अधिकाऱ्यांच्याकडे मागणी आहे. आत्ता कसं इथं फौजफाटा पोलिसांचा लावून अधिकारी सगळं कसं अतिक्रमण आमचं म्हणून आहे म्हणून काढलं, त्यांनी मिरजेतील सर्व अतिक्रमण काढावं मी असं कळकळीची शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिकेजवळ आम्ही उपोषणला बसून त्यांच्यावर दबाव टाकून अतिक्रमण काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि आमची शिवसेनेचं कार्यालय हे त्याच ठिकाणी उभा केलं जाईल. पुढची भूमिका काय? कारण जाग्याचं वाद काय आमचा आहे. जागा त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे, जागा तुम्ही मोजून कुठे येते तिथं तुम्ही मार्किंग करून घेऊन तिथं ठेवा म्हणून ते अधिकारी स्वतः म्हणतात. तासाला जर भूमिका बदलत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेनेची जिथं जागा आहे तिथं आम्ही कार्यालय आमचं उभं केलं जाईल.